हे हाय फ्रेंड्स, वेलकम टू सारिका's रेसिपी। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी कोबीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी मी एक पॅन गरम करायला ठेवला होता। त्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घालून घेतला आहे आणि त्यामध्ये मी गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं आणि मोहरी छान अशी तडतडल्यावरती आपल्याला याच्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आता यामध्ये लगेच आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो मी इथे ॲड केलेला आहे। तर यासोबतच मी बारीक चिरून घेतलेलं लसूण देखील ॲड केलं आहे। या कांद्याला आपल्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। कांद्याला छान असा लाल रंग येईपर्यंत आपल्याला तेलावरती याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान आता आपला मऊ झालेला आहे। यामध्ये आपण एक टोमॅटो ॲड करतो आहोत। छोटा साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता। टोमॅटो पटकन मऊ व्हावं म्हणून मी यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करते आहे। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो देखील आपला छान असा मऊ झालेला आहे। या स्टेजवरती आपण अर्धा चमचा हळद पावडर ॲड करतो आहोत। तर हळद पावडरला छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता पुन्हा आपल्याला अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे। लाल तिखट चवीनुसार, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घाला। याला देखील छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून परतूयात आणि एक छोटा साईजचा कोबी मी छान असा बारीक चिरून घेतला होता, स्वच्छ धुवून घेतला होता, तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत। कोबीला छान असं मसाल्याचं कोटिंग झालं पाहिजे म्हणून छान असं मिक्स करून घेणार आहोत। कोबी छान मिक्स करून झालेला आहे। यावरती आपण झाकण ठेवूयात। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करूयात आणि 5 मिनिटासाठी याला झाकून ठेवूयात। तुम्ही ते बघू शकता 5 मिनिटानंतर खूप छान असा कोबी वाफेवरती शिजला गेलेला आहे। यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ॲड नाही करायचं आहे। कोबीमध्ये जे मॉइश्चर असतं त्यातच आपल्याला हा कोबी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। 2 मिनिटासाठी ह्याला आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत। 2 मिनिट झालेले आहे। तुम्ही ते बघू शकता खूप छान असं कोबीला तेल सुटलेलं आहे। तर यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत। तर तयार आहे आपली कोबीची भाजी। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।